मित्रांनो नमस्कार, मी राजेंद्र सुरोशे बिंदास ब्लॉग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही म्हणता आज दुसरीकडेच दिसू राहिले, काल दुसरीकडेच होते, आज तिसरीकडेच येतं। हो मंडळी, काय आहे आता शेतकरी जीवन म्हटलं तर काम करावंच लागतं। आता 2 दिवस झाले गेलतो फिरायला पंढरपूरच्या दर्शनाला आणि आमच्या ताई आणि दाजींकडे भेट घेण्यासाठी गेलतो आम्ही। तर आज घरी आलो आणि झालं परत काम चालू। तर तुम्ही म्हणता काय काम चालू झालं बा, तर तुम्हाला आता मी काम दाखवतो मी काय चालू झालं। आता दुपारच्या 1:30 वाजलाय, असं कडक ऊन पडलंय आणि कडक ऊन पडले तरी पण शेतकऱ्याला काही काम चुकत नाही, कारण आता आभाळ येऊ राहिले, पाऊस यायची दाट शक्यता आहे। आणि आपण थोडा हरभरा केला, तर हरभरा काढून ठेवलेला आहे, तर आता गोळा करायचा हरभरा। जर गोळा जर नाही केला आणि जर ठोकाने जर पाऊस आला तर अख्खं पीक मातीमोल होऊन जाईल। त्याच्यामुळं शेतकऱ्याला असं असते, कुठं गेला आईस केली फिरून आला की लगेच शेतात धोरावं लागते, काम सुरू करावं लागते। कसं आहे, शेतकऱ्याचे फार वाईट दिवस आहेत। शेतकऱ्याला कोणी काय आयतं खायला देत नाही। शेतकरी जेव्हा काम करेन तेव्हा शेतकऱ्याला पोटभर खायला आहे। त्यामुळे आता फिरून जरी आलं, कुठं जरी गेलं तरी पण शेतकऱ्याला घरी आलं का त्याचं काम चालूच करावं लागतं। कसं आहे मंडळी, आता तुम्ही म्हणता काल कुठे गेलते, काहीला नसेल माहीत, काहींना ज्यांनी व्हिडिओ नाही पाहिला त्यांनी अवश्य पहा आम्ही काल कुठे गेलतो। काल आम्ही पंढरपूरला गेलतो आणि आमच्या ताई दाजीकडे गेलतो। तर मित्रांनो, मला एक असं सांगायचं तुम्हाला, आम्ही आमच्या ताईकडे आणि दाजीकडे गेलतो, त्या दाजींना इतकं प्रेम दिलं आम्हाला ताई आणि दाजींनी का आता तुम्हाला सांगताना सुद्धा माझ्या डोळ्याला पाणी येतं। इतकं ताईनं आणि दाजींना आमच्यावर प्रेम केलं। 2-3 दिवस राहिलो पण इतका जीव लावला त्या ताईंनी दाजींनी का आजपर्यंत आम्हाला इतका जीव आईवडिलानंतर दुसरा जीव कोणीच नाही लावला। आईवडिलाच्या नंतर जीव लावला असेल तर त्या आमच्या ताईंनी आणि दाजींनी। आमची कसली ओळख नसताना आमच्याशी एवढं गोड बोलले, जीव लावला आम्हाला। 3 दिवस इतकं प्रेम दिलं की आजपर्यंत आम्हाला इतकं प्रेम कोणीच नाही दिलं मित्रांनो। तर तुम्हाला यातून एकच सांगायचं आहे की मित्रांनो, सर्वांशी चांगलं राहा, सर्वांशी चांगले बोला। आजही इतके चांगले माणसं आहेत की या जगामध्ये खूप चांगले माणसं आहेत। रक्ताच्या नात्यापेक्षा नाती जपणारे माणसं आहेत आजसुद्धा। त्यामुळं कोणालाही बोलताना, कोणालाही चालताना वाईट वगैरे बोलू नका, कारण आपण जर चांगले असलो ना तर पुढचाही व्यक्ती चांगलाच बोलणार आणि चांगलाच आपल्याला प्रतिसाद देणार। त्यामुळं कुणीही प्रत्येकाबरोबर चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, चांगलंच बोला, वाईट बोलू नका, कारण तुम्ही जर एखाद्याशी जर चांगलं राहिले ना तर तुम्हालाही चांगलीच वागणूक भेटणार आहे। त्यामुळं प्रत्येकाशी प्रेमाने वागा, इतकं प्रेमाने वागा की आपल्याविषयी दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे, असं वागा मित्रांनो। तर आम्हाला आमच्या ताईकडं आणि आमच्या दाजीकडे गेल्यानंतर तो अनुभव आला, कारण तिथून त्यांनी इतकं प्रेम दिलं आम्हाला की तुम्हाला मी शब्दात व्यक्त नाही करू शकत। इतकं प्रेम दिलं त्या ताईंनी आणि दाजींनी की निघता वेळेस आमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, डोळ्यामध्ये पाणी आलं आमच्या। आणि आजही तुमच्यासोबत तुम्हाला सांगताना माझ्या डोळ्यात पाणी येतं आहे मित्रांनो। त्यामुळं नाती जपा, नाती तोडायचा प्रयत्न करू नका, नाती जोडायचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, तुम्हाला 2 शब्द कसे वाटले आणि आमचा अनुभव कसा वाटला ते कमेंटद्वारे अवश्य कळवा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून तुमच्यापर्यंत असे शेतीविषयक सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मित्रांनो, तुम्हाला मी काय काम करतो ते दाखवतो आता, कारण तुम्ही म्हणताना काय काम करतात काय नाही दाखवलं नाही का नुसत्या शेतकऱ्याच्या गप्पा हाणतात, तर नाही मित्रांनो, तुम्हाला मी काय काम करतोय ते मी दाखवणार आहे। तर मित्रांनो पहा माझं काय काम चालू आहे। तर हा पहा हरभरा आहे का, गोळा करायचं काम चालू आहे। हरभऱ्याचा गंज घालायचा, इकडून आणायचा पहा हरभरा, इकडल्या साईडला सगळा हरभरा येतो, त्या आणि काही कडपं गोळा करायचे राहिले तर या साईडला
हे कडपं उचलायचे, डोक्यावर घ्यायचे आणि इथं आणून गंज घालायचा. गंज घातला का इकडच्या साईडला मशीन लागन, उपनेर लागन. मग उपनेर लागल्यानंतर इथून मशीनमध्ये टाकायचा. व त्यासाठी गोळा करून ठेवावा लागतो. गोळा करून ठेवला की मशीन आलं का उपनेरमधून काढून घ्यायचा आणि आपल्याला डाळ, हरभरा, फुटाणे खायला तयार. तर असं काम चालू आहे मित्रांनो. पहा ऊन किती पडलं आहे. इतकं ऊन पडलं आहे की माणूस जर उन्हामध्ये दिवसभर उभा जर राहिला ना फार वाळून जाईल, इतकं ऊन पडलं आहे. तरी पण काम करावंच लागणार आहे, कारण काम केल्याशिवाय कोण खायला देणार आहे आपल्याला. तर मित्रांनो पाहू शकता हरभरा. तर मित्रांनो चला आता काम चालू करावं लागेल मला बी. तर मित्रांनो माझे 2 शब्द तुम्हाला कसे वाटले ते कमेंटद्वारे अवश्य कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब कसं करायचं सांगतो. मला खाली एक बटन आहे पहा, घंटी दिसलं ना, घंटी वाजते ना घंटी. हां, ती घंटी वाजला असा छोटासा दगड घ्यायचा आणि त्याच्यावर फेकून मारायचा. दगड फेकून मारला का तुमचं चॅनल सबस्क्राईब झालं म्हणून समजायचं. दगड म्हणजे मोबाईल फुटणं असं नका मारू तुम्ही, पण दगड मारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो लाईक करायलाही विसरू नका. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला मात्र नक्की विसरू नका. शेअर अवश्य करा. तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ येऊपर्यंत राम राम.